दरम्यान याच वक्तव्यावर अतुल लोंढे काय म्हणतायत ते आपण पाहूयात. नितेश राणेसारख्या व्यक्तीकडनं अजून आपण दुसरी कुठली अपेक्षा करू शकतो? माझा प्रश्न देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना आहे की ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे. आजच आपले व्यक्तिगत खर्चाचे आकडे आलेले आहे, ग्रामीण आणि शहराचे. महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बरोबरीत नेऊन ठेवला आपण. उत्तर प्रदेश आणि बिहारला तर नाही आणलं तुम्ही महाराष्ट्राच्या बरोबर, पण महाराष्ट्राला त्याच्या बरोबर नेलं. आणि जे गैर भाजपाशासित राज्य आहेत, कर्नाटका आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, हे मात्र याच्यात दुपटीनं जास्त आहेत. ग्रामीण भाग आणि शहरी भागातले लोक जास्त कमवतात आणि जास्त खर्च करण्याची क्षमता ठेवतात. हा तुमचा आकडा आहे. हे धर्मांधतेचं आणि द्वेषाचं विष जे आपण पेरताना त्याचा परिणाम असा झालाय की आता विचारू लागतं की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. सर्वात जास्त बेरोजगारी, पिकाला भाव नाही, सर्वात जास्त महागाई आणि एक जात दुसऱ्या जातीच्या विरुद्ध लढत आहे. हिंदू मुस्लिम रोज होत आहे महाराष्ट्रात, रोज खून होत आहे, रोज बलात्कार होत आहे. हा परिपाक जो आहे ना, हा सगळा द्वेषाच्या आणि धर्मांधतेच्या राजकारणाचा आहे. माझा प्रश्न हा आहे की आपण स्वतःला राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रथम म्हणता, मग नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न आहे आमचा देशाच्या प्रधानमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना.